आजचा व्हिडिओ जो आहे ना तो आमच्या घरातील जागरणाचा आहे आणि जवळजवळ ना मला वाटतं आमच्या लग्नामध्ये जागरण घातलं होतं, त्याच्यानंतर ना आज जागरण आहे. म्हणजे 10 ते 12 वर्ष झाली आहेत आणि आता इथे तयारी चालू आहे सगळी, म्हणजे जागरणाची पूर्वतयारी, जी की देव नवीन केल्याच्या नंतर किंवा तुमच्या इच्छेवर तुम्ही ते जागरण वगैरे असं करू शकता. तर आम्ही देव नवीन केले होते त्याच्यामुळे आम्ही जागरण घातले. आणि असं असतं ना की एक दिवसाचा प्रोग्राम असतो, पण तयारी ना खूप दिवसापासून चालू होती आणि भरपूर अशी तयारी आम्ही केली तरी काही ना काही राहतच होतं. मग मिस्टर परत खाली गेले आणि मग त्याच्यानंतर परत आले. त्याच्यामुळे ना ज्यावेळेस आम्ही देव वर घेऊन येत होतो ना त्यावेळेस त्यांची कपडे जी होती ती भिजलेली होती आणि आता त्यांनी पटकन कपडे चेंज करून घेतले आहेत. आता इथे देवांना ना छानपैकी ना पंचामृताने ना अंघोळ घातली आणि त्याच्यानंतर पुढची तयारी चालू केली. ड्यूटी या बाजूने घे. आता इथे ना 5 पावलींचा प्रोग्राम आहे. म्हणजेच ना घरापासून म्हणजे अगदी जवळच ना कुठेतरी असं शेणाने सारवतात आणि त्याच्यावर ना जेजुरीचं मंदिर काढतात आणि खंडेरायाला ना जागरणासाठी ये असं आवाहन करतात. तर मला खरंच म्हणजे बऱ्यापैकी ना काहीच माहिती नव्हतं आणि त्याच्यानंतर ना त्यांनी सांगितलं कसं करायचं काय करायचं. तर ते म्हटले ही दिशा चुकीची आहे, तू ह्या साईडून बस. त्याच्यानंतर मी इकडून बसले. म्हणजे पूर्व आणि पश्चिम दिशेला तुम्ही तोंड करून बसू शकता. आणि त्याच्यानंतर ना आता सारवायचं कसं हे तर मला माहिती होतं, कारण गावाला ना पहिलं पूर्वी म्हणजे आमच्या घरी पण ना शेणाने सारवायचं. तर आम्ही त्यावेळेस ना म्हणजे चुलत्यांना वगैरे आम्ही मदत करायचो. तर सारवायचं कसं हे बऱ्यापैकी माहिती होतं, पण आता खूप वर्षांनी असं सारवायचं होतं तर मला थोडंसं कन्फ्युजन होतं. तर मग ते म्हटले की असं असं कर वगैरे. मग तसं मी केलं आणि त्याच्यानंतर सारवून घेतलं आणि मग ते सारवलेलं असतं ना त्याच्यावर जेजुरीचं मंदिर काढलं जातं. मधलं बिरलं सगळंच काढून घ्या. आता काहीच नका शेणच नका घ्या. ते पूर्ण प्लेन करून घ्या. मम्मीला शिकवतोय घर कसं सारवायचं. घर सारवायचं. हा मग गावाला घर बांधायचं ना. हा घ्या तसं सगळं काढून. शिकायला नको का? आता बघ बाप्पाचं घर पुरवंडीला कुठं राहतं गावात. पुरवंडी कुठं गावात. गावात पण आता शेताला आहेत सगळे. आता गावात नाही कोणता. घरे मार्गे दादू तू बघू मंदिर टेम्पल
जागरणासाठी 501 रुपयासाठी दिला महाराज. त्यांच्या देवाला सांगणं देवा सत्य आम्ही तुझा सत्कार केलाय आहे का नाही? जसं आम्ही सहस्र हाताने दान करतोय तसं आम्हाला सुद्धा सहस्र हाताने दान कर असं खर्चार खंड राहायचं मागणं आहे बाबा. आणि चाललेल्या कार्यक्रमाला आम्हाला वेळ दे आणि असंच वारंवार तुझ्या कोऱ्या कपड्यातला भंडार लावायला मिळू दे. आम्हाला सर्वांना सुखी ठेवा असं या खर्चार खंड राहायचं मागणं आहे बाबा. 501 रुपये घ्या. चाललेल्या कार्यक्रमाला चंदन करू द्या. म्हणून वागू जेव्हा काय सांगितलंय अरे उगवाला सूर्याचा तिचा भैरव हा सावंत बेटा यांनी सुद्धा 201 रुपये दिलाय म्हणून त्यांनी सुद्धा 201 रुपये दिलाय त्यांच्या देवाला सांगणं देवा भंडार लावायला मिळू द्या आणि अशीच आम्हाला वारंवार सेवा करू द्या म्हणून काय सांगितलं
असं नाही का तेव्हा त्यांच्या देवाला सांगले बाबा देवा झालं पाठीमागे टाकू नका ऐका नाही बरोबर आहे. आणि गोळ्या कपड्यातलं भांडार लावायला मिळू द्या असं वारंवार तुमचं नाम ऐकायला भेटू द्या आणि असंच आम्हाला सगळ्याला संवाद द्या कमाईला बरकत द्या आणि वारंवार तुमच्या गुलामची सेवा करू द्या असं खर्च खंडेराला सांगणं आहे बाबा तेव्हा मालकाने 101 रुपये दिला पण मालकीन बाई तशीच गेली तिकडे घरात नाही ते मला म्हणले आता बरोबर म्हणले बाबा काय टेन्शन घेऊ नका असं काय हा ज्यावेळेस मोडलं तुम्ही गटोडं डोक्यावर घेतलं का मग मागून हमता म्हणले मागून हा अगं मोठे मोठे डोळे घाले मी शेवट हे माझ्या घरी आलं रे दोन्ही सगळे आपले देवाचे भोळे भक्त गटमालकीनबाई बरं का? हा तेव्हा त्यांनी सुमनबाई तोत्रे बर यांनी सुद्धा किती दिले जातील एवढं नवीन पैसे तेव्हा यांनी आपल्या जुन्या रूढीप्रमाणे 5.25 रुपये दिले महाराज त्यांच्या देवाला सांगणे देवा असं तोंडावर धड पाठीमागे टाकू नका आणि चाललेला कार्यक्रम छानदार चालू द्या असंच आम्हाला सद्बुद्धी द्या पुरे कपडे भांडण लावायला मिळू द्या चहा झाला होता चहा वर आणि माझ्या मुली सांगणे काही कटाळे करू नका चाललेला कार्यक्रम चालू द्या अरे बाबूजी बाबा काय सांगितले आई रामबाई माझ्या धावण्याला धावे आपले देवाचे भळे भक्त मालकीनबाई बरं का अपेक्षा तोत्रे तेव्हा यांनी सुद्धा 51 रुपये दिले त्यांच्या देवाला सांगितलं याच्या शक्ती तुला सत्कार केला चहा उद्याने पिया टाइम नाही तेवढा नाही का नाही हा बरोबर आहे तुला सत्कार केलाय आता आम्हाला शब्दाला संस्कार देता माहिती बरं का आणि आशीर्वादी सेवा करण्यासाठी आम्हाला सद्बुद्धी दे सद्बुद्धी दे नाही का आणि असं आम्हाला मिळते कोणी कपड्यातला भंडार लावायला मिळू दे बाबा आणि वारंवार तुझी सेवा घडू दे बरोबर आहे. अशी आम्हाला सद्बुद्धी दे देवदेव मागणे बाबा चाललेला कार्यक्रम छान चालू दे. चालू नाही का 5-10 मिनिटं बसा ना. नाही 12 मिनिटं बस आहे टाइम कार्यक्रम एक तर लेट चालू झालेला आहे हा ना. हा ना कोण उद्या जेवल्याची मी काय नको देण्याचं घ्या ना उद्याने. तुम्हाला पण सांगितलं बसून घ्या बसून घ्या. पाणी आहे जगामध्ये. एवढा घ्यायला घ्यायला चहा एवढा होय बघा ते चहा. नका ना देऊ त्याच्यात याची आपण बाई. त्याच्यात घ्यायच्या. हळद कांडली कुंडल त्याचं नाव नाही. झाली का? जरा थोडं मध्ये घ्या ना द्या. नाही काही नाही आणि ते लगेच कुठे घेता येईल? पावणे 5 वाजले कुठं जायचंय तुम्हाला? मग आता आमच्या घरी लोक आपल्याला जायला का? मग काय घ्यायचं हे घ्यायचं. नाही नाही राहायला नाही. ए, ताई या, ताई या. ताई लांबून आलेले आहेत गाडी भेटत नव्हती त्यांना. हळद कांडली
असं प्रत्येक महिलांनी. हा पटापट पटापट नाव घ्या. नाही येत असलं की घ्या, नसेल येत असेल तरी घ्या. बरं आता नंतर तोडायचं का? पुढं खाली 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 जागा आहे का पण खाली? आहे ना, भरपूर आहे जागा. आणि त्याला अडकवायला असं पाहिजे खोदायला. गुंतवायची काय ना? कोणाच्या गाडीवर हॅलो पिल्लरला रशी बांधायची. हॅलो आहे ना, मग पिल्लरला रशी बांधून तोडायची. घ्या, चला. आहे का जागा? हो, भरपूर आहे जागा. हो. नाही, पाण्यामध्ये जागा आता आपल्याकडे पार नाही ना? नाहीये. पार नाही, लाकूड नाही, मग ते ऊक अडकवायचं काय आलं? नाही नाही, ऊक अडकवायचं काय आलं? आहे का आता जागा? गावाला रशी बांधायची रशी पिलियरला डायरेक्ट भूक लावायचा हा, डायरेक्ट रशी बांधायची. डायरेक्ट रशी बांधून डायरेक्ट व्हरायटी बांधून हा तिथं आकडा लावायचा डायरेक्ट आज बांधायचं. माझ्या गाडीला रशी नाही, नाही तर मी रशी असते. नाही आहे ना त्याच्याकडे रशी. आहे ना आमच्याकडे. हा ना. तू देऊ नको त्या काय? बेटा ते कपडा बांधायला लाव. मी तेवढी व्हायचं. व्हायचं. म्हणायचा जेवण आलं फोडायचं. हो, वरती लागत पण का म्हणावं द्या. हळू हळू येतं लई काय नको. हा सदानंदाचा बस ठेव तसं. पाठीवरती हा वाकारी ते रात्री उतरायची कडी. चल पुढे. हात सोडू नको. हळूवर काय तिथे पुढे पाठीवर हातात रशी. तिथे आतमध्ये पुढे. माहिती आहे ना तुला? तिथं पाठी कसं असंच खेचायचं. बस करू direct. हा वर नको करू असं. नाही चालत असं. वर केलं की मग वर लागून खेळू त्याला लागून. असं इकडे करा इकडे मला कळालं. एक direct कडे तिकडेच खेचतो मी. साधारण एक खेचायचं त्याला काय एवढे राजनगरे लावला रे देवनगरे लावला थोडे देवा. नेमकं लंगर तोडायच्या वेळेस ना माझ्या मोबाईलची मेमरी फुल झाली आणि मला काही तो व्हिडिओ कंटिन्यू करता आला नाही. पण त्यानंतर ना मिस्टरांच्या फोनमध्ये आम्ही हा व्हिडिओ काढलाय. तर जेवण वगैरे आम्ही करून घेतलं. 5 बायका ज्या आहेत ना त्यांना सवासणी साठी बोलवलं होतं. तर सवासणी घातल्या. त्याच्यानंतर स्वयंपाक पोळ्यांचा घरीच केला होता आणि पुलाव बाहेरून मागवला होता. तर आजचा हा आमचा जागरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर पुढे ना मी काही फोटो शेअर केले आहेत जागरणाचे, ते पण कसे आहेत हे सुद्धा कमेंट करून मला सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ना चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आमची फॅमिलीसुद्धा कशी वाटली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.